महाराज म्हणतात की देवामध्ये जेवढं सामर्थ्य आणि शक्ती असते तेवढी इतर कोणत्याही वस्तूमध्ये नसते, असं ते या अभंगातून सांगतात. पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका, हेतो हाती एका समर्थाचे, अनामिका हाती समर्थाचा शिक्का, न मानीचा लोका येईल कळो, तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा, आपुल्या अदृष्टा शरण जावे. तर देवाची मूर्ती पाषाणापासून तयार झाली की तिला सोन्याच्या पादुका बसवल्या जातात, परंतु जेवढे सामर्थ्य त्या मूर्तीच्या ठिकाणी असते तेवढे सामर्थ्य त्या पादुकाच्या ठिकाणी नसते, कारण तेथे देवाचीच सत्ता असते. एखादा अधिकारी माणसाने शिक्का मारून एखाद्या व्यक्तीच्या हाती जर दिला तरी ते लोकांनी मानायला हवा, नाहीतर लोक शिक्षेला पात्र ठरतील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये दुराग्रह खोटा आहे, आपण आपल्या प्रारब्धाला शरण जावे हेच बरे. जे प्रारब्धात लिहिले आहे ते आपण स्वीकारले पाहिजे, असे या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.